आज आपण पाहूया प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 12, बीकॉम सेकंड युनिट नंबर 1, रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. 5वा नंबरचा प्रॉब्लेम पाहूया. द बॅलन्स शीट ऑफ मेसेज अजंता लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2021 वॉज ॲज अंडर. बॅलन्स शीट इक्विटी अँड लायबिलिटीज फिगर ॲज ऑन 31 मार्च 2021. पहिला शेअर होल्डर्स फंड शेअर कॅपिटल दिलेला आहे. इश्यूड अँड सबस्क्राईब्ड 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड 5 लाख रुपये. 50,000 इक्विटी शेअर्स आहेत 10 रुपये प्रत्येकीप्रमाणे, त्यामुळे फुल्ली पेड आहे, त्यामुळे 5 लाख आहे त्याची किंमत. दुसरा इश्यूड अँड सबस्क्राईब्ड 10,000 6% रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड 1 लाख रुपीज. हे सुद्धा फुल्ली पेड रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आहेत. 1 लाख रुपये किंमत आहे त्यांची. 10,000 शेअर्स इंटू 10. दुसरा आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. जनरल रिझर्व्ह आहे 1,10,000 रुपये. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सरप्लस मीन्स प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स 2 लाख रुपये आहे. नॉन करंट लायबिलिटीज लॉंग टर्म लोन्स अँड बॉरोविंग्स, त्यामध्ये 8% डिबेंचर्स आहेत 50,000. करंट लायबिलिटीज ट्रेड पेएबल्समध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 1,40,000. अशी टोटल आहे 11 लाख रुपये. असेट साईड बघूया. नॉन करंट असेट्स फिक्स्ड असेट, त्याच्यामध्ये टँजिबलमध्ये लँड अँड बिल्डिंग 2,50,000. लँड अँड बिल्डिंग्स 2,50,000. प्लांट अँड मशिनरी 1,50,000. प्लांट अँड मशिनरी 1,50,000. करंट असेट्स इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक आहे 3 लाख रुपये. ट्रेड रिसिव्हेबल्समध्ये सन्ड्री डेटर्स आहेत 1,60,000 रुपये. कॅश आणि कॅश इक्विव्हलंटमध्ये कॅश ॲट बँक आहेत 2,40,000 रुपये. अशी टोटल आहे असेटची 11 लाख रुपये. लायबिलिटीज आणि असेट साईड आपण बघितली. आता ॲडजस्टमेंट बघूया. द डिरेक्टर्स डिसाइडेड टू रिडीम प्रिफरन्स शेअर्स ॲट अ प्रीमियम ऑफ 5%. प्रिफरन्स शेअरचं रिडम्शन म्हणजे रिपेमेंट करायचं आहे प्रीमियमसह. प्रीमियम आहे 5%. रिडीम डिबेंचर्स ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. याच्यामध्ये डिबेंचर्सचं सुद्धा रिडम्शन करायचं आहे 10% प्रीमियमसह. तिसरा आहे मेक अ बोनस इश्यू टू द इक्विटी शेअर्स होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर्सना बोनस इश्यू करायचा आहे ऑफ ₹1 इक्विटी शेअर फॉर एव्हरी ₹5 शेअर्स हेल्ड. मेक अ बोनस इश्यू टू द इक्विटी शेअर होल्डर्स ऑफ ₹10 इक्विटी शेअर्स फॉर एव्हरी ₹10 शेअर्स हेल्ड. प्रत्येकी 5 शेअरना 1 शेअर्स. 10 रुपयाच्या 5 शेअर्सना 10 रुपयाचा 1 शेअर असा बोनस शेअर्स द्यायचा आहे. 5च 1 असं द्यायचं आहे. द ॲप्रोप्रिएट रिझॉल्युशन हॅव्हिंग बीन पास्ड द अबोव ट्रान्झॅक्शन्स वेअर कम्प्लिटेड. यू आर रिक्वायर्ड टू शो द ॲप्रोप्रिएट जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ द कंपनी. कंपनीच्यामध्ये जर्नल एंट्रीज तुम्हाला दाखवायच्या आहेत. रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे, रिडम्शन ऑफ डिबेंचर्स आहे, दोघांचं पण प्रीमियमसह आहे. बोनस इश्यू ऑफ शेअर्स आहे आणि यासाठी तुम्हाला जर्नल एंट्रीज फक्त दाखवायच्या आहेत. तर अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे, काही अवघड नाही आहे. पहिला प्रिफरन्स शेअरचं रिडम्शन करायचं आहे, मग डिबेंचर्सचं, मग बोनस इश्यू करायचा आहे. आणि या सगळ्यासाठीची प्रोसेस जी आहे ती जर्नल एंट्रीजनुसार दाखवायची आहे. पहिल्यांदा पाहूया प्रिफरन्स शेअर्सच्या बाबतीत काय होईल. प्रिफरन्स शेअर्स आहेत 1 लाख रुपये. त्यांना प्रत्येकी 5% बोनस द्यायचा आहे. म्हणजे 1 लाखाच्या 5% म्हणजे 5,000. म्हणजे विथ प्रीमियम अमाऊंट होणार 1,05,000 रुपये. डिबेंचर्स आहेत 50,000 रुपयाचे. त्याच्यावर पण 10% प्रीमियम आहे. म्हणजे परत त्याची किंमत होणार 50,000च्या 10% 5,000. म्हणजे विथ प्रीमियम अमाऊंट होणार 55,000 रुपये. प्रिफरन्स शेअरचे 1,05,000 रुपये रिडम्शन आणि डिबेंचर्सचे 55,000 रुपये एवढं आपल्याला रिडम्शन करायचं आहे. त्याच्यानंतर बोनस इश्यू करायचा. सो फर्स्ट वी सी द एंट्री रिगार्डिंग द अमाऊंट पेएबल टू प्रिफरन्स शेअर्स अँड डिबेंचर्स. सो फर्स्ट एंट्री इज 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1 लाख. 1 लाख मूळ रक्कम आहे, त्यामुळे 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 1 लाख.
प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 5,000. प्रीमियमची रक्कम आहे 5,000. टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 1,05,000. 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,00,000. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 5,000. टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 1,05,000. ही पेएबल असणारी जी अमाऊंट आहे त्याचीही एंट्री आहे, त्यामुळं कंसात येणार अमाऊंट पेएबल टू शेअर होल्डर्स ऑन अकाउंट ऑफ कॅपिटल अँड प्रीमियम. अमाऊंट पेएबल टू शेअर होल्डर्स ऑन अकाउंट ऑफ कॅपिटल अँड प्रीमियम. शेअर होल्डर्सना किती अमाऊंट पेएबल आहे, कशासाठी, मूळ कॅपिटल आणि त्याच्यावर मिळणारं प्रीमियम, एवढी रक्कम आपल्याला प्रिफरन्स शेअर होल्डर्सना रिडीम म्हणजे रिपे पेमेंट करायची आहे. दुसरे आहे ते रिडम्शन ऑफ डिबेंचर्स ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. त्याची पण एंट्री सेम होणार. 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 50,000 ही रक्कम मूळ रक्कम आहे. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 5,000. 5,000 रुपये प्रीमियम आहे. टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट 55,000 रुपये. डिबेंचरची अकाउंट आहे 50,000. प्रीमियमची अकाउंटची प्रीमियमची रक्कम आहे 5,000. अशी टोटल डिबेंचर होल्डरची रक्कम आहे 55,000 रुपये. 8% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 50,000. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 5,000. टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट 55,000 रुपये. अमाऊंट पेएबल टू डिबेंचर होल्डर्स फॉर डिबेंचर्स अँड प्रीमियम. याच्यामध्ये डिबेंचर्ससाठी पेएबल अमाऊंट आहे 50,000 आणि त्याच्यावर 10% प्रीमियम त्यांना दिलेला आहे ती 5,000. त्यामुळं अमाऊंट पेएबल टू डिबेंचर होल्डर्स फॉर डिबेंचर्स अँड प्रीमियम जी पेएबल अमाऊंट आहे ती आपल्याला दाखवायची आहे. कुणाला, पहिल्यांदा प्रिफरन्स शेअर होल्डर्सना, दुसऱ्या डिबेंचर होल्डर्सना. कॅपिटल आणि प्रीमियमची अशी प्रेफरन्स शेअर होल्डर्सना 1,00,000 आणि 5,000, एकूण 1,05,000. तसंच डिबेंचरची रक्कम आहे 50,000 आणि त्याच्यावरचं प्रीमियम आहे 5,000. त्यामुळे अशी रक्कम डिबेंचर होल्डर्सना जाणार 55,000 रुपये. तिसरी अँड द मोस्ट इम्पॉर्टंट एंट्री कुठली आहे, तर जी काही रक्कम आहे आपल्याला प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स आणि डिबेंचरची त्याची तरतूद करायची आहे. त्यामुळे ती कशी करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1,10,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1,10,000. याच्यामध्ये 5,000 प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स आहेत आणि 5,000 प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1,10,000 रुपये. टू कॅपिटल रिडम्शन फंड अकाउंट 1,00,000 रुपये. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट 5,000 रुपये. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट 5,000 रुपये. एकूण 1,10,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होणार. त्यातील 1,00,000 रुपये कॅपिटल रिडम्शन फंड अकाउंटला क्रेडिट होणार. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्सला 5,000 आणि प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्सला 5,000. सो अनदर टाइम आय रिपीट द एंट्री. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1,10,000 रुपये. टू कॅपिटल रिडम्शन फंड अकाउंट 1,00,000 रुपये. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट 5,000 रुपीज. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट 5,000 रुपीज. मेड प्रोविजन फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स आउट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटमधून रिडम्शनसाठी प्रीमियमच्या प्रोव्हिजन करायची आहे. मेड प्रोव्हिजन फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स आउट ऑफ प्रॉफिट. महत्त्वाचं काय, आउट ऑफ प्रॉफिट प्रोव्हिजन करायचं आहे. प्रेफरन्स शेअरच्या प्रीमियमची प्रोव्हिजन, प्रेफरन्स शेअरच्या रिडम्शनची प्रोव्हिजन आउट ऑफ प्रॉफिट करायची आहे. अँड चार्ज द लॉस ऑफ प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अँड डिबेंचर्स. आणि आपण घेतलेली रक्कम होती 1,00,000 आणि 50,000. प्रेफरन्स शेअरची 1,00,000, डिबेंचरची 50,000. त्याला आपण परत करताना रिडीम करताना प्रीमियमचे 5,000 प्रेफरन्स शेअरचे आणि
डिबेंचरचे 5,000 असे आपण 10,000 रुपये देतो. म्हणजे आपल्याला लॉस झालेला आहे. 1,00,000 घेतले, 50,000 घेतले, देताना 1,05,000 दिले, 55,000 रुपये दिले. म्हणजे एक्स्ट्रा 10,000 द कंपनी इन्क्लूड द लॉस ड्यू टू premium on redemption. So that's why this entry is important, because the loss of premium payable on redemption of preference shares and 8% debentures. याच्यामध्ये पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिटमधून रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्ससाठी प्रोव्हिजन केली. दुसरी, लॉस जो झालेला आहे प्रीमियम पेएबलवर, कशाच्या, प्रिफरन्स शेअर्स आणि 8% डिबेंचरच्या, त्याच्यासाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलेन्स जो सरप्लस अमाऊंट आहे तो आपण रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअरसाठी वापरला, आणि त्याच्यानंतर प्रीमियम ऑफ डिबेंचर्स आणि प्रीमियम ऑफ प्रेफरन्स शेअरसाठी जे पैसे आपले लॉस झाला, आपला जे पैसे आपले एक्स्ट्रा गेले त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रोव्हिजन केलेली आहे. आता चौथी एंट्री आहे त्यांचं पेमेंट करणं. सो पहिल्यांदा पेमेंट होणार प्रेफरन्स शेअर होल्डर्सना, नंतर होणार डिबेंचर्सला. ते कशा थ्रू होणार, बँक थ्रू. वी मेड पेमेंट थ्रू बँक, वी मेड पेमेंट थ्रू बँक. सो द एंट्री विल बी मोस्ट इजी एंट्री इन दिस चॅप्टर. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,05,000, 1,00,000 फॉर कॅपिटल, 5,000 फॉर प्रीमियम. डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट 55,000, 50,000 for debentures, 5,000 for premium. To bank account 1,60,000 rupees. Redeemable preference share holders account debit 1,05,000. Debenture holders account debit 55,000. To bank account 1,60,000 rupees. Repayment of amount जे ड्यू होतं, repayment of amount due to preference shareholders and debenture holders. Repayment of amount due to preference shareholders and debenture holders. प्रिफरन्स शेअर होल्डर्सना कॅपिटल आणि प्रीमियम अशी म्हणून 1,05,000 रुपये, आणि डिबेंचर होल्डर्सना 50,000 आणि 5,000 अशी दोन्ही मिळून विथ प्रीमियम 55,000 रुपये हे आपण पेमेंट बँके थ्रू केलेलं आहे. त्यामुळं रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,05,000, डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट 55,000, टू बँक अकाउंट 1,60,000 रुपीज. रीपेमेंट ऑफ अमाऊंट ड्यू टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स and debenture holders. And now the last two entries remaining. Capital redemption reserve account debit. हे कशासाठी केला आपण, तर जो बोनस इक्विटी शेअर होल्डर्सना दिला आहे, ॲडजस्टमेंट नंबर 3, मेक अ बोनस इश्यू टू द इक्विटी शेअर होल्डर्स ऑफ 1 फॉर एव्हरी 5 शेअर्स हेल्ड. सो 5 1 तर किती इक्विटी शोल्डर आहे, 50,000 इक्विटी शोल्डर्सना बोनस किती मिळणार, 10,000 प्रत्येकी 10 रुपयेनुसार. 5 शेअरच्या मागे 1 बोनस शेअर, अशा 50,000 शेअरच्या मागे 10,000 बोनस शेअर्स आपण देणार. प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये, त्यामुळे 1,00,000 रुपये ते होणार आहेत. 5 1 तर 50,000ला किती, तर 50,000 गुणिले 1/5, सर उत्तर येणार 10,000 रुपये. म्हणजे 5 1 बोनस शेअर, तर 50,000 शेअर्सना 10,000 बोनस शेअर्स दिले जाणार, आणि त्या प्रत्येक शेअरची किंमत किती रुपये असणार, 10 रुपये असणार आहे. त्यामुळं असा जो बोनस डिक्लेअर केलेला आहे त्यासाठी आपण कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट वापरलं आहे, रिझर्वची अमाऊंट वापरली आहे. त्यामुळं कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट डेबिट 1,00,000 रुपीज टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट डेबिट 1,00,000 रुपीज टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट 1,00,000 रुपीज. डिक्लेअर्ड बोनस फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. डिक्लेअर्ड बोनस फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. बोनस डिक्लेअर केलेला आहे कशाचा वापर करून, कॅपिटल रिडम्शन रिझर्वचा वापर करून. आणि लास्ट एंट्री इज
बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1 लाख रुपीज. बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1 लाख रुपीज टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1 लाख रुपीज. इश्यूड 10,000 इक्विटी शेअर्स ॲज बोनस शेअर्स. हे जे इश्यू केलेले आहेत 10,000 शेअर्स ते कशासाठी आहेत? बोनस शेअर्स. कुणाला? 50,000 शेअर होल्डर्सना, इक्विटी शेअर होल्डर्सना. कारण 5 शेअरच्या मागे 1 शेअर देणार आहे, त्यामुळे 50,000च्या मागे किती होणार? 10,000. त्यामुळं इश्यूड 10,000 इक्विटी शेअर्स ॲज अ बोनस शेअर टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स ॲट 1 बोनस शेअर फॉर 5 शेअर्स हेल्ड. कसं देणार आहे आपण शेअर्स? 1 बोनस शेअर फॉर एव्हरी 5 शेअर्स हेल्ड. ज्याचे 5 शेअर्स आहेत त्याला 1 शेअर दिला जाणार. असे एकूण आपल्याकडे 50,000 शेअर होल्डर्स आहेत. त्यांना 10,000 शेअर्स दिला जाणार. त्यामुळं बोनस शेअर्सची रक्कम होणार आहे 10,000 शेअर्स इंटू 10 म्हणजे 1 लाख रुपये. त्यामुळं बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट इश्यूड 10,000 इक्विटी शेअर्स ॲज बोनस शेअर्स टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स ॲट 1 बोनस शेअर फॉर एव्हरी 5 शेअर्स हेल्ड. ॲट 1 बोनस शेअर फॉर एव्हरी 5 शेअर्स हेल्ड. या प्रॉब्लेममध्ये काय काय बघितलं आपण? प्रेफरन्स शेअरचं रिडम्शन प्रीमियमला, डिबेंचरचं रिडम्शन प्रीमियमला आणि बोनस शेअर. बोनस शेअरसाठी आपण रिझर्व वापरला. प्रीमियमला रिडम्शन झाल्यामुळं आपल्याला 10,000चा लॉस झाला. त्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सरप्लस बॅलेन्स वापरलेला आहे. सो हिअर वी कंप्लीट द प्रॉब्लेम नंबर 5 which is easy as compared to the last problem. So in this problem we learn the preference shares redemption at premium, debentures redemption at premium आणि बोनस शेअर्स दिलेले आहेत. 5 शेअरच्या मागे 1 शेअर असे 50,000 शेअरच्या मागे 10,000 शेअर्स. त्यामुळे यासाठी आपल्याला एकूण जर्नल एंट्र्या कराव्या लागलेल्या आहेत त्या बघितल्या. त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठं वापरलं, CRR कुठं वापरला आणि बोनस शेअर्स कसे दिलेले आहेत आणि प्रीमियमचा लॉस कसा बेअर केलेला आहे हे आपण या प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम 6वा प्रॉब्लेम पण असाच आहे. तुम्हाला एक्सप्लेन करून सहज असा समजू शकतो. बट यू हॅव टू रीड द प्रॉब्लेम केअरफुली 2 times. आफ्टर दॅट वॉच माय व्हिडिओ अनादर टाईम. यू हॅव टू सॉल्व बाय युअर सेल्फ. तुमच्या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग तरी पण जर काय अडचण आली तर असं पुस्तक समोर ठेवा आणि माझा व्हिडिओ ऐकत फक्त प्रॉब्लेमवरून नजर टाका. त्यामुळे इथं तुम्हाला हा प्रॉब्लेम समजून जाईल. सो वी आर हिअर वी हॅव कंप्लीट द 50% पोर्शन ऑफ युनिट 1. रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअरचा 50% अभ्यास आपल्याला इथे झालेला आहे. थँक्यू.